हरे कृष्णा। तमुपागतमालक्ष सर्वसुरगणादयः प्रणेमु सहसोत्थाय ब्रह्मद्रस्तक्षणायकाम्। ज्या क्षणी भगवान श्री विष्णूंचे दर्शन झाले तत्क्षणी ब्रह्मदेव, भगवान शिव, अन्य देवता, गंधर्व आणि इतर सर्व उपस्थितांनी भगवंतासमोर तात्काळ लोटांगण घेत त्यांना आदरपूर्वक साष्टांग प्रणाम केला। भगवान श्री विष्णू हे अगदी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाचेही परमस्वामी आहे। मग इतर देव, गंधर्व आणि साधारण जीवाविषयी काय सांगावे। एका स्तुतीमध्ये म्हटले आहे की यह ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुस्तः। सर्व देवी देवता भगवान श्री विष्णूंची आराधना करतात। त्याचप्रमाणे ध्यानावस्थितत्तदे दगतेन मनसा पशंतीय योगिनः असेही म्हटले आहे की याचा अर्थ योगीजन आपली मने भगवान श्री विष्णूंच्या रूपावर एकाग्र करतात। अशा रीतीने सर्व देवता, सर्व गंधर्व आणि अगदी भगवान शिव व ब्रह्मदेव यांच्यासाठीही भगवान विष्णू पूजनीय आहेत। तद विष्णू परमपद सदा पशंती सूर्यो। तद विष्णू परमपद ओम तद विष्णू परमपदम तदा पशंती सूर्यो तत ऐसे म्हटले आहे। म्हणूनच श्री विष्णू हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत। पूर्वीच्या काही श्लोकामध्ये ब्रह्मदेवाने जरी भगवान शिवांचा उल्लेख परमश्रेष्ठ म्हणून केला होता तरीही भगवान विष्णू जेव्हा यक्ष यज्ञस्थळी प्रगट झाले तेव्हा भगवान शिवानी त्यांच्यासमोर लोळण घेऊन त्यांना साष्टांग दंडवत केला। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर भगवान विष्णू सर्वांचे मुख्य आहेत। पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यामुळे देव देवता ब्रह्माजी, शिवजी, देवता हे सर्व त्यांच्या अंडरमध्ये सेवा म्हणून कार्य करतात आणि म्हणून आपण जे काही करतो तोय भगवान विष्णूंना अर्पण करणे, भगवान श्रीकृष्णांना अर्पण करणे महत्त्वाचे आहे। त्यांच्यासाठी त्यांना हरी म्हटलं आहे। हरिर्नाम 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 केवलम कलो नास्ते व नास्ते व इतरंची। इस कलयुग में हरि का नाम ही सर्वश्रेष्ठ है, उसके सिवा आपको पर्याय नहीं, पर्याय नहीं, पर्याय नहीं। तो वही हमें हरे कृष्ण महामंत्र का जप करके हमेशा जीवन को सुखी और समृद्ध रखना है। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तो यही हमें इस कलयुग के दुखालय से पार करके हमें भागवत धाम पहुंचा सकता है। हरे कृष्णा।